हाय मोगाचो येवकार हांव मनीषा जाधव. सुरवेक पळोवया आयचे हेडलायन्स. पणजी स्मार्ट सिटीच्या कामाचो विषय जाला चर्चेचो. सरकार 31 मेच्या मुजती मेरेन हो प्रकल्प पुराय करपाचो करतले यत्न. पणजी स्मार्ट सिटीच्या सीईओन दिले आश्वासन. धर्मापूर NH-17 महामार्ग येरादारी करप्यांक जालो सामको धोक्याचो. वर्सान वर्स ह्या महामार्गार साठवता पावसाचे उदक. रस्तो खचिल्ल्यान येरादारी करप्यांक धोकादायक. राज्यात सोमारा नितळ मळब आणि सुके हवामान. सोमारचे चढावत आणि उणे तापमान 35 ते 23 डिग्री सेल्सियस. हवामान खात्याचो अदमास. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. पणजी स्मार्ट सिटीच्या कामाचो विषय आता बरोच गाजला. हो आता चर्चेचो विषय जावन रावला. सुरक्षा आणि वेळरेखा हे सगळ्यात चढ प्रमाणातले विषय आसात. या प्रश्नाक संबोधित करताना पणजी स्मार्ट सिटीच्या सीईओन चालू आशिल्ल्या कामाविषयी उदरगतीचो अहवाल वाचलो. सरकार 31 मेच्या मुजती मेरेन हो प्रकल्प पुराय करतले अशें आश्वासनही ताणें दिलें. स्मार्ट सिटीच्या उदरगतीविशीं मिडियाकडेन उलयतना पणजे स्मार्ट सिटीचे मुखेल कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिगीसान सरकारान थारायिल्ल्या काळात प्रकल्प पुराय करपाचो यत्न करतात अशें आश्वासन दिले आणि चालू आशिल्लें काम खास करून फाटल्या 6 म्हयन्यांत गतीविशीं आशावाद उक्तायले. Yes, 31st May is the deadline which is given by the government. We are pushing ourselves, bracing ourselves. Progress shows that we are on track. We may slip here and there, but by and large, 31st May is the deadline which is. No, throughout. पणजे स्मार्ट सिटीच्या सीईओन चालू आशिल्ल्या कामांच्या सुरक्षेच्या नेमांचेर तडजोड जावची ना असो दावो केला. Stretches closed are, we consider them closed for traffic. You have to find an alternate way. I accept that this is dangerous, but it is very difficult physically to stop people. There is some anger in people, there is some resistance of people, and there is a give-in from our side. Barricades are slightly opened by people, but I would take it in my stride. We have some marshals which we have kept. They're just trying to guide people if they seriously want to go there. But by and large at Santines we have come out of this. We will see. We have kept some portion. So one of the means which we have done is after doing the drain, we have filled the drain so that the drain and the pavement is used by motorists to go. सांतिनेजान जाल्ल्या गॅस गळती विशीं सीईओ रॉड्रिगीसान उलयतना सांगले काम सुरू जाले उपरांत ही चौथी घडणूक. ताणें कितें सांगले ते आयकात. हो लायन जी लिकेज जाल्या, गॅस लिकेज जाल्या, ती पयले फावट जावंक ना. दिस इज द 4th गॅस लिकेज वी हॅव एनकाउंटर्ड. 30 सेंटीमीटर सकल लायनी खूप आसा. 30 सेंटीमीटर सकल हो पणजेचो प्रॉब्लेम जाल्लो आसा. प्रत्येक वर्सा प्रत्येक खिणान खणप जाताले कित्याक 30 सेंटीमिटरार केबल आसा पावराचो, 40 सेंटीमिटरार उदकाची लायन आसा, 30 सेंटीमिटरार आता गॅस लायन घाल्ली आसा, फायबर 10 सेंटीमिटराचेर आसा. हे गाडी वचूनय केन्नाय फुटता, इतले वयर आसा. आमचो प्रोजेक्ट कितें करता? आमचो प्रोजेक्ट ह्यो सगळ्यो लायनी काडून सायडीक घाल्या. सो कितें खणटा जाल्यार सायडीक रस्तो खणनाका. हो सिच्युएशन आणि फुडल्या 20-30 वर्सांक निर्माण करपाचो हो प्रयत्न. That road will not be dug. At least 10 years we will maintain this road. All these services, 5 to 6 services will go out of the road. This is our thing. So as far as gas pipeline is concerned, as far as water, and this is not just gas leakage. There have been water leakages. There has been power cable cut. There has been sewage things cut because they are extremely superficial. Having said that, all these services have to run. By the time we put parallel services, by the time we commission the services. So leakage as far as gas is concerned, it has happened. We have a gas safety engineer on site. It doesn't mean that he is there everywhere, but he is on call. And the gas safety engineer supervises the work even if he is on call. Point 2. The gas pipeline is not of LPG, which is hugely flammable. It is of natural gas.
and gas leakage is not as combustible as LPG. So cylinderan जो गॅस आसा आणि सिलिंडरान जो ब्लास्ट तुम्ही म्हणता आणि हे पायपलायनाची नॅचरल गॅस लीक जाता ताका ब्लास्ट म्हणपा जायना. गोवा 365 खातीर विन्सेंट रोजारियो, मनीष परब आणि शिवानी सांगेलकार. धर्मापूर NH-17 महामार्गार येरादारी करप्यांक सामको धोक्याचो जावन रावला. वर्सांवर्स ह्या महामार्गार उदक साठवता. दिसपट्टी अवजड वाहनां ह्या महामार्गावयल्यान धांवता. रस्तो खचला, कसली जीवितहानी जाली जाल्यार हाका जबाबदार कोण? फुर्योज जाल्ल्या थळाव्यांचो सरकाराक प्रश्न. पळयात रमेश नाईक रावताचो रिपोर्ट. आज आम्ही नॅशनल हायवे 17 आसात आणि आज जे धर्मापूर शिंदे पंचायत आसा हेणी एक इन्स्पेक्शन केलें अलॉंग विथ लोकल्सांक घेवन आणि तेणी ह्या रोडाचेर पळयलें जेन्ना ह्या रोडाचेर सायडीचेर जे रिटर्निंग वॉल बांदपाक जाय आसलें तें हांगा बांदले कडेन ना आनी हेचे खातीर हांगा कितलेशे एक्सिडेंट जातात. मोदीस रोड जो आसा हो सकयल गेल्ले कडेन आसा आनी हे सकयल वयतर हांगा केन्ना कितें इन्सिडेंट जावपाक शकता हो जावचो न्हू म्हणून तेणी एक त्या हेजेर घेतला. हे काम करतर एक लोकांक हांगा त्रास जाता तो म्हणले जाल्यार जे उदकाची ज्यो मेन वाटी आसात ह्यो खंय तरी बंद केल्ली वतात आनी तेच खातीर लोकां मदीं एक भंय पडले कडेन आसा की ह्यो वाटी उदकाची ज्यो ट्रेडिशनल वाटी बंद करतले आमची घरांनी उदक येतले, रस्त्यार उदक येतले. ऑलरेडी नॅशनल हायवे 17 हो जो आसा गेल्ले पावसा बुडलेलो आनीक ह्याय वर्सा परती ते जातले काय म्हणून हो एक प्रश्न निर्माण जाल्ले कडेन आसा आनी हेच खातीर तेणी आज इन्स्पेक्शन घेतला आनी सरपंचान सांगले कडेन आसा की आपूण हेजेर रोखडोच जी ऑथॉरिटी आसा एका लेटर करतले आनीक हेजेर बेगीच्या बेगीन कितें तो उपाय काडटले म्हणून. बेगीन रिजॉल्व जावपाक जाय म्हणून प्रॉब्लेम. सो आनी हिंगाय बीन आमगेले रिवर एक लागून रिवर आउटलेट ब्लॉक केलो होंड्र्याचे आमगेले इशी झाकणी बारासून आमगेली आउटलेट आहा हिंगा. सो ते आमकां कळपा जाय की मेन कॉज कितें तें उदक दोन उरपाक. हे खंय वयतालें उदक एक्चुअली अशी झाकणी बांदा वयताले हे सायडीनसान. सो ही वे तेजी वचपाची. सो हे आतां ब्लॉक जाले कडेन ब्लॉक जाले मागीर आनी हें कितें जालां हांगा रस्तो मातशें हें जाला देंवला. वय. सो ते हांव रिक्वेस्ट करता हायवेजांक बेगीच्या बेगीन एक्शन घेवन हे रिजॉल्व करपा प्रॉब्लेम. ना जाल्यार कितें जावपाक शकता न्हू. कितें जावपाक शकता सारकें. रोडाचेर आहा ते रोड डिप्रेशन पडला न्हू तेजो आउटकम खूब ड्रास्टीक जावपाक शकता. हेवी ड्युटी ट्रक्स वयता हेजेर हेवी मेटल घेवन वयताय. समडे मेटल ट्रकू वयतना सिंक जाली ब्रिज जाल्यार ओब्रिगात कोण प्रिकॉशन घेवना मोठो मनीस ओब्रिगात की बाय लास्ट कोणाक बोगोत तें रावपाचें एक डिपार्टमेंटान. तेका लागून डिपार्टमेंटान इमिजिएट मेजर्स घेवन हो खंडोवन करून एरिया हो सेक्शन तेमी रिपेर करचो विथ इमिजिएट इफेक्ट. रावपा जायना कितें जावपासून. आनी दुसरें आहा तें आमगे हिंगा रिसेंटली नोटीस जाला एक फेन्सिंग येवन एक मनशान आख्या फेन्स केल्या एरिया. आतां ही एरिया कित्याक क्रुशल धर्मापूर विलेजीक एक मेन ड्रेनेज तो इशसून चयता एक मेन ड्रेन धर्मापूर माउंट फूट हिलसून येत पडे थिन्यासून आख्या उदक ड्रेन जावन गांवचें येता तें हितल्यान वयता हे पोंडा हेटा आनी आउटलेट आनी एक ड्रेन आसा ती ड्रेन वचून धाकटीमान रिवरा हेटा. वी आर इंट्रस्टेड इन वेलफेअर. जेन्ना तुगे प्रायवेट लँडान देखून आसल्यार जेन्ना ती पब्लीक कॉज सर्व करता यू कॅनॉट चेंज द स्टेटस ऑफ सच थिंग्स. सो आमचो कन्सर्न आसा आमी मांडला ग्रामसभा आमकां फूल एश्योरन्स दिला आनी सपोर्ट दिला पंचायतीन की दे वील टेक दीस फायट टू द लॉजिकल एंड. सोड दिवपा जाय आमी की आमचो गांवाचो रिस्क आमच्या गांवाचें उदकाचें स्टेटस लोकांक फ्लडिंगाक प्रोन करून दवरपा जाय. पंचायत उब रावतली म्हणजे हे बंद जाल्यार हांगा फ्लडिंग जातलें हायवे बंद जातले आनी हायवेय जातली. प्रॉब्लम जावपाक शकता. सिरियस एडवर्स इफेक्ट जावपाक शकता. ते इफेक्ट जायना जाच्या वी वील बी प्रिपेर्ड ऑन ऑल राउंड. मुगे पर्सनल लेवलार स्वता सपोर्ट आसतलो पंचायतीक एट ग्रीन ट्रिब्युनल लेवल देखून व्हरपाक. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, समृता खंडगांवकार आणि संगीता ओली. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. शिवजयंतीच्या निमतान पुराय गोंयभर लोक उमेदीन आसात. छत्रपती शिवाजी महाराजाच्या उत्साहात राज्यात दर वाठारात कार्यावळी दवरल्यात. गोंयचो फामाद वाठार फोंडेच्या फार्मागुडी किल्ल्यार व्हडा दाबाजान शिवजयंती मनयल्या.
मुख्यमंत्री, कृषी मंत्री, खेळा मंत्री, वीज मंत्री आणि हेर शिवजयंतीक हाजर असले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या सोहळ्यास प्रारंभ झालेला आहे. त्याच्यानंतर व्यासपीठावरील माननीय व्यक्ती आपल्याला संबोधित करतील. तसेच आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सागर देशपांडे हेही आपल्याला संबोधन करतील. त्याच्यानंतर इथे विद्यार्थ्यांसाठी नाट्यप्रवेश स्पर्धा होईल. आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता आकाश मिठी हे नाटक इथे सादर होणार आहे. तसेच गोव्यातील प्रत्येक तालुक्यात राज्य सरकारतर्फे शिवाजी महाराजांच्या जीवनावर नाटकं सादर केली जाणार आहेत. खऱ्या अर्थानं रामराज्य येत आहे. गेली कित्येक वर्ष या रामराज्याची वाट बघत होतो आपण. गेली कित्येक वर्ष रामलल्लाचं मंदिर व्हावं म्हणून आपण वाट बघत होतो. रामलल्ला हम वही आएंगे, मंदिर वही बनाएंगे, हे परत सांगत होतो. रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. पण विरोधक काय म्हणत होते? मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अब वो तारीख भी हो गई और मंदिर भी बन गया. हे खऱ्या अर्थानं रामराज्य आहे. हे खऱ्या अर्थानं शिवराज्य आहे. या अखंड भारताचं स्वप्न, या अखंड भारत देशामध्ये स्वराज्य व्हावं, सुराज्य व्हावं ही इच्छा कोणाची होती? तरी श्रींची इच्छा होती. छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत स्वराज्य होण्याचं स्वप्न जर कोणी बघितलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं होतं. केलेल्या अन्यायाच्या विरोधात छत्रपतींनी जो संघर्ष केला, खुद्द शिवाजी महाराज गोमंतकात स्वतः 3 वेळा आले आणि हिंदवी स्वराज्यात गोमंतक यावा म्हणून 6 वेळा प्रयत्न झाले. त्यातले काही निर्णायक ठरले. आधी फोंड्याच्या किल्ल्याची लढाई अपयशी झाली, पण नंतर संभाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये आला. त्यामुळे मला असं वाटतं की गोमंतकाचं जे महत्व आहे आणि माझ्याही व्यक्तिगत दृष्टीने गोमंतक काय किंवा कर्नाटक काय हे महाराष्ट्राचं एक्सटेन्शन आहे. किंवा गोमंतकाच्या किनाऱ्यावरून महाराष्ट्र सुरू होतो म्हटलं तरी बिघडणार नाही. नकाशा हा 47 नंतर बदललेला आहे. त्यापूर्वीचा हा नकाशा एकच आहे. त्यामुळेच मराठी माणूस शिवाजी महाराजांचं नाव घेतो. आणि माझी मराठी माणसाची व्याख्या अशी आहे की सर्वप्रथम जो देशाचा विचार करतो तो मराठी माणूस. म्हणजे एक जोश निर्माण होतो अशा या दिवशी. आणि हा जोश खरंच प्रत्येकाला स्वाभिमानाचा जोश आहे. आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज त्यावेळी जर छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हात दिला नव्हता तर हिंदवी राष्ट्र स्थापन झालं नसतं. ही महाराजांची जयंती साजरी करतो आणि या जयंती निमित्तानं संपूर्ण गावागावामध्ये छत्रपती शिवरायांचा जयघोष प्रत्येकाच्या मुखातून फलकत बाहेर पडतो. आणि म्हणूनच आजच्या तरुणांनी, आजच्या पिढीने किंवा गेली कित्येक दशकाच्या पिढीने या छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं सुद्धा नाही, तरी देखील या छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं म्हणजे प्रत्येकाच्या नसानसातून रक्त सळसळत असतं. गोवा 365 खातीर कृष्णा नाईक, गौतमी गावकर आणि निखिल जल्मी. 2 नागरिकत्व आणि OCI कार्डाचे प्रश्न खंयच्याय राजकीय परिणामा खातीर न्हय तर गोंयकारांची सेवा म्हूण जाता तितले बेगीन सोडोवपाची गरज आदलो संघराज्य मंत्र्यान उक्तायले. तशेंच अर्थीक नदरेन जाल्ली वाड आणि बेरोजगारीचेरय ताणें बोट दवरले. बेरोजगारीन जाल्ली वाड ताणें उक्ताडार हाडली. मुळावे सुविधांचो दर वाडला हाचो हिशोब ताणें फुडें दवरलो. CWCचे वांगडी आदलो संघराज्य मंत्री सलमान खुर्शीद हांचे सयत GPCC अध्यक्ष अमित पाटकर आणि हेर पदाधिकाऱ्यांची पणजेच्या काँग्रेस हाऊसात पत्रकार परिषद जाली. तातूंत सलमान खुर्शीदान भाजप सरकाराचेर टिका केल्या. पळयात. Number 1 in unemployment as per Niti Ayog. Then so you know the
you know the pangs and pain of being jobless. Look at the economic blunders that have caused it. Joblessness doesn't come without an environment of slackening economy, and the economic blunders that we have seen. Prices of essential commodities are at an all-time high. Crude oil prices have fallen 21% over this decade. 21% crude prices have come down, and yet the government has become responsible for petrol prices to have gone up by 37%, diesel to have gone up by 64%, which is the lifeline of industry. LPG has gone up by 120%, and mustard oil, atta and milk have gone up 50%, and yet we are told there is no inflation. I think the majority of people have indicated that they prefer a dual citizenship. As I said, it will have to be an exception from anything that Government of India has done. But be that as it may, let a decision be taken, and let a decision not be taken in terms of elections coming, elections not coming, but as a right of the people of Goa. Let a decision be taken whether it is dual citizenship or it is facilitating the use of OCI card in case the choice is made. When we were looking at it, the proposals were just beginning to come, and the issue of dual nationality was obviously up front, but so was, let's solve the problem, let's solve this issue. One way or the other, let's solve the issue. And therefore I use the word surprised that 10 years have passed and the issue is not resolved. Decision about not having dual nationality was sustained and continued. I wasn't the first one to take that decision. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि संगीता ओली. मिशन स्माइल फॉर लायफ करपाच्या हेतान पणजे विजडम हॉस्पिटलांतलो प्रकल्प हो कोलगेट कंपनीन आदार दिल्लो मिशन मॉडेल. गोंयांतल्या फावो त्या लोकसंख्ये खातीर फुकट प्लास्टिक सर्जरी जातली. 19 ते 20 फेब्रुवारीक ही विजडम हॉस्पिटलांत जातली. पळयात. Colgate has supported us, giving smiles to 2,195 children across 10 states in the country. That is really, really something that we have to smile about. And we at Mission Smile, we don't call it a milestone, we call it a smilestone. Because you are giving smiles to these little children. We try to reach out to the lives of many people through medical camps, health camps, and we have lots of free services through the hospital. Our hospital is relatively new, just a couple of years old, but we have managed to reach out to quite a few people, and as such, we had no hesitation in saying yes to the Mission Smiles. Thank you. मेरा नाम डॉक्टर संग्राम है, मैं उड़ीसा को बिलोंग करता हूँ. 2006 में मेरा पोस्ट ग्रेजुएशन खत्म हुआ, उसके बाद से मैं क्लेफ्ट में सर्जरी करना शुरू करा. आज को करीबन ऑलमोस्ट 15 साल हो गया ये सर्जरी करते हुए मुझे. बट द हैप्पीनेस व्हिच आई गेट इन डूइंग दिस फ्री सर्जरीज और गिव माय टाइम इज बियॉन्ड एक्सपीरियंस और बियॉन्ड इमोशंस. गोवा 365 खातीर विन्संट रोजारियो, गौतमी गावकार आणि निखिल जल्मी. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. फिट इंडिया करपाक भारतात वेगवेगळ्या तरेच्यो सर्तीचे आयोजन करतात.
फुटबॉल, क्रिकेट आणि हेर सर्ती सयत बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपी चालू जाल्या. रक्ताचो घाम काडप्यांक एक प्रोत्साहन म्हूण ही सर्त अशें मंत्री सुभाष फळदेसाय उलयलो. कुंकळे बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि कुलवाड्याच्या तरणाट्यांनी कुंकळे बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप घडोवन हाडली. मेर्शेचे जॉयल गोन्सालेसाक कुंकळे श्री म्हूण खिताब फावो जालो. पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाय, विदेश देसाय आणि हेर हे कार्यावळीक हजर आसले. आयज आमकां जर फिट दवरतले जर जायत जाल्यार इट इज व्हेरी मच एसेन्शियल की एवरीबडी हॅज टू बी फिट. आणि फिट इंडिया मुवमेंट हो आमचे सरकार, भारतीय जनता पार्टीचे सरकार किंवा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे सदांच म्हणटात की फिट इंडिया खातीर आमी काम करपाक जाय, खेलो इंडिया करपाक जाय. अँड दिस इज अ युनिक कॉम्पिटिशन. आणि ह्या दिसांनी आमी पळयतात की सगळ्या म्हणजे सांग्यारय कॉम्पिटिशन जावपाचें आसा आणि ताकाय तुम्ही सगळ्यांनी येवचें हे हांव मागता. कारण हे जे हो जो स्पोर्ट्स आसा पळय न्ही तो कोणाक केन्नाय दिसना. कारण आम्ही अनेक स्पोर्ट्स प्रमोट करतात, फुटबॉल आसतले, क्रिकेट आसतले, पण हो स्पोर्ट्स आसा पळय न्ही तो एक प्लेयर कितले त्रास घेता, कितले ताचेर बंधनां आसता, कितले डायट मेंटेन करता, कितले डिसिप्लिन आपल्या लायफान भितर करता आणि प्रत्येक दिसाक जिमान वचून इतके म्हणजे रक्ताचो घाम काडटा आणि ताच्या नंतर केन्ना तरी ताका एक ऑपॉर्च्युनिटी मेळटा तेन्ना ताजी अपेक्षा आसता की आपणे इतलो खर्च व्यायामाचेर केल्लो आसा, डायटाचेर केल्लो आसा, इतले श्रम वर्सांतले केल्ले आसात ते केन्नाय तरी एक्झिबिट जावचे. बॉडी बिल्डर असोसिएशन जी सर्त हाडला ती खरेंच एक प्रेरणा दिवपाची आणि जी यंग भुरगीं आसात तांकां एक प्रेरणा दिवपाची, खरेंच इन्स्पिरेशन दिवपाची. जेंगेली बॉडी 60 वर्सां आसले ते कशें मेंटेन करतात ही एक खरेंच काळाची गरज आसा प्रत्येक मनशाक. मुगेले लाख शुभेच्छा जे पार्टिसिपंट्स आसात त्यांच्या खातीर. आनीक हांव तांकां सगळ्यांक ऑल द बेस्ट म्हणटा. तशेंच जे डोनर्स आसात तेमी आपले डोनेशन दिन ऑर्गनायज करपाक आमकां सक्सेसफूल केला तांकांय हांव चडांत चड देव बरो करूं म्हणटा. आनीक जे जजीस आनीक बाकीचे लोक आसात जे इन्वॉल्व आसात तांकां सगळ्यांक म्हगेली शुभेच्छा दिता. आनी एक गजाल सांगपाचें म्हणल्यार की फिल्म स्टार अक्षय कुमारान सदांच सांगलें आसा जो बायल जावं दादलो जावं जो मनीस दिसाक 40 मिनटां फिजिकल एक्सरसाइज करना तो लायफाक केन्नाय फिट जावचो ना. गोवा 365 खातीर रमेश नायक राउत, गौतमी गांवकार आणि निखिल जल्मी. हो सप्तक सुको वतलो. सोमार नितळ मळब आणि सुके हवामान आशिल्ल्यान हवामान सुकत आसतले. हवामान खात्याचो अदमास. सकाळी कांय सुवातांनी धुके पडपाची शक्यताय IMD उक्तायल्या. फुडले 3 दीस चडांत चड आणि उण्यांत उणें तापमान थीर उरपाचो अदमास आसा. सोमारचे तापमान 35 डिग्री सेल्सियस ते 23 डिग्री सेल्सियस मजगती उरतले. हवामानाची खाशेली शिटकावणी ना. सप्तक सुको वतलो. नितळ मळब उरतले तिगून. 24 फेब्रुवारी मेरेन सुके हवामान. कांय सुवातांनी धुके पडपाची शक्यताय. तापमानात व्हड बदल ना. चडावत आणि उणें तापमान उरतले थीर. सोमारचे तापमान 35 डिग्री सेल्सियस आणि 23 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आजचे हे कोकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.